हॅलो, कशा आहात सगळे? आज आपण बनवणार आहोत माशांची भाजी. आमच्या घरात ज्या पद्धतीने बनवतात ना त्याच पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आधी मी माशांना मीठ लावून ठेवलेलं होतं, ते मी बाजूला ठेवून दिले आणि त्यानंतर मला मसाला भाजायचा होता. गुलाबी होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण, अद्रक आणि लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ टाकायचं आहे. 2 चमचे धने पावडर टाकायचं आहे, 2 कारण धने पावडर जरा जास्त टाकायचं आपल्याला. आणि मस्त असं त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये मस्त असा आपला मसाला टाकून द्यायचा. छान असं तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचं, म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यात एक तांब्या भरून मी पाणी टाकलेलं आहे. आमच्या घरात रस्स्याची भाजी खातात म्हणून मी एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला नसेल टाकायचं एवढं पाणी, तुम्ही काही टाकू नका, तुम्ही कमी जास्त करू शकतात. त्यानंतर मी घट्ट होण्यासाठी भाजी डाळींचं पीठ थोडं लावलेलं आहे. पाण्यामध्ये एकत्र करायचं आणि मध्यभागी नाही टाकायचं, कोपऱ्यालाच टाकायचं, नाही तर सगळं तेल उडून जातं. आणि मग इकडे भाजीसुद्धा रेडी आहे. माझी खिचडीसुद्धा मी बनवली होती, तीसुद्धा रेडी आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.